उपस्थित सर्व बंधू भगिनींना सर्वांना प्रथम कसले जय भीम जय गुरु नमस्कार। या कार्यक्रमाला उपस्थित झालेले सर्व मोठे गावातील नागरिक, डांगे परिवारातील त्यांचे नातेवाईक, आप्तेष्ट आणि या विचार मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, विशेष करून माझ्यासोबत प्रमुख पाहुणे म्हणून ज्यांनी मार्गदर्शकाची भूमिका बजावलेली आहे असे डॉक्टर किशोर कवठे, जे मुळात कवी आहे। असं म्हटलं जातं जे न देखे रवी ते देखे कवी। आता ते आमच्या विदर्भातले प्रसिद्ध कवी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये त्यांनी आपलं काव्य गायन केलेलं आहे। सर्वप्रथम ज्यांच्यामुळे आपण इथे आज जमलेलो आहोत, त्या जमण्याचा योग आलेला आहे, स्मृतिशेष लक्ष्मणराव डांगे यांचा आदरांजलीचा कार्यक्रम एका आगळ्या वेगळ्या स्वरूपात या ठिकाणी साजरा केला जातोय। सामाजिक उद्योजकता सोहळा अर्थात आपल्याला नेहमी इथं सवय असते, कारण केली म्हटलं का त्या ठिकाणी नातेवाईक येतात, कपडे रस्ते, रडारडीचा कार्यक्रम, दुःख हे साहजिकच आहेत, मानव म्हणून ते दुःख होणारच आहे। स्मृतिशेष लक्ष्मणराव डांगे यांच्या जाण्यामुळे डांगे परिवारात फार मोठं संकट कोसळलं आहे। निश्चितच त्यांना दुःख आहे, परंतु सोबतच त्या डांगे परिवाराला ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष मदत केली त्यांचं सहकार्य मिळालं आणि हा डांगे परिवार घडला, आणि म्हणून त्यांच्याबद्दल एक आपला काहीतरी देणं आहे, म्हणून काही आमच्या आप्तेष्टांचा या ठिकाणी सत्कार केलेला आहे। या इथे ज्या काही प्रतिमा ठेवलेल्या आहेत, अर्थात हे सर्व मानव मुक्तीचे आमचे मुक्तीदाते आहे। तशी इथे एक प्रतिमा आहे। पहिली प्रतिमा आपण जर पाहिली तर कुटुंबाचे आधार वृद्धापकाळ ज्यांचं निधन झालं असे स्मृतिशेष लक्ष्मणराव डांगे। आता हे सुद्धा मला याच महामानवासारखे वाटतात, कारण त्यांनी एक संतांचा वसा आणि वारसा आपल्या मुलांना दिलेला, शुद्ध बीजा पोटी खोडे रसाळ घोंगटी। आता आमचे मधुकर डांगे त्यांच्याबद्दल काय बोलावं, आमच्या मराठा सेवा संघाचा कुठलाही कार्यक्रम हा त्यांच्याशिवाय होत नाही, आणि त्यांनी हा इथे त्यांच्या परिवाराने हा इथे कार्यक्रम घडवून आणलेला आहे, आणि म्हणून त्यांचं मी अगदी मनापासून हार्टली त्यांचा आभार मानतो, अभिनंदन करतोय। हा कार्यक्रम तसा आगळा वेगळा आहे, याची आमच्या समाजाला सवय नाही, आणि कुठले एक आगळं वेगळं काम करायचं असेल तर बऱ्याचदा अनेक लोक रुटीन नाही का नेहमीच्या रूढीने जातात, परंपरेने जातात, पण तो परंपरेने जाता काहीतरी एक वेगळा आपण समाजाला द्यायचं, मग हा प्रबोधनाचा कार्यक्रम। मग या आमच्या प्रवृत्तीने काय केलंय, समाज प्रबोधनाचं काम केलंय, समाज घडवण्याचं काम केलंय। आता या विचारपीठावर त्यांचे जे काही ज्येष्ठ आणि श्रेष्ठ परिवारातील जी मंडळी आज उपस्थित आहे, आणि आपल्याला माहित आहे की मरणे आणि तोरणी या दोन गोष्टी आपण टाळत नाही, येतोच। आज आदरांजलीचा कार्यक्रम काही लोक त्यांच्या मैत्रीला आले असेल, त्यांची सांत्वन केलं असेल, पण एवढं सर्व असताना सुद्धा आज आपल्या डांगे परिवाराने एक समाजाला आदर्श दिलेला आहे, एक नवीन विचार दिलेला आहे, कारण आमचे मधुकरराव डांगे हे एका सामाजिक वर्तनवादी चळवळीमध्ये काम करतात, या चळवळीचं नाव आहे मराठा सेवा संघ। 1 सप्टेंबर 1990 ला आदरणीय खेडेकर साहेब यांनी या मराठा सेवा संघाची स्थापना केली आहे, आणि अगदी 30 वर्षापासून आज हे समाज प्रबोधनाचं काम आणि या महापुरुषांचा विचारांचा वसा आणि वारसा चालवण्याचं काम अशा प्रकारे चाललेलं आहे। आता हे जे महापुरुष आहे त्या महापुरुषांचा एक एक आपण जर समजा विचार पाहिला, तसं राष्ट्रमाता जिजाऊ आई कशी असली पाहिजे, आणि आई जर चांगली असेल तर मग काय होऊ शकतं। 19 फेब्रुवारीला आपण रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली। आता हे शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज कोणामुळे घडले, अर्थात त्यांची जी आई होती राष्ट्रमाता जिजाऊ, तिला मी अभिवादन करतो। आई चांगली असेल तर मुलं घडतात,
दुसरा इथे फोटो आहेत आपल्याकडे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, परस्त्री माते समान मानण्याची ज्यांची भूमिका होती, एक आदर्श राजे. जगात अनेक राजे झाले असतील, पण ज्या राजाची आजही जयंती साजरी केली जाते, काय होतं त्यांच्यामध्ये? मग शेतकरी असेल, पीडित असेल, दलित असेल, किंवा आमचा मजूर असेल, किंवा आमच्या माता भगिनी असेल, तर ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं असे हे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. दुसरी एक प्रतिमा इथे आपल्याकडे आहे. शैक्षणिक सामाजिक क्रांतीचे जनक, शिक्षणाचा विचार त्यांनी दिला, सामाजिक परिवर्तनाचा विचार त्यांनी दिला असे राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले. म्हणजे आमच्या घरात यांचे फोटो लागले पाहिजे. परंतु एखाद्या आमच्या बहुजन समाजाच्या घरामध्ये जर समजा सावित्रीबाईचा फोटो असेल, ज्योतिरावांचा फोटो असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असेल, तर मात्र कधी कधी शंका घेतली जाते. आता भारतीय संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खरं तर यांचे फार मोठे आम्ही ऋणी आहोत. संविधान दिलं, हक्क दिला, अधिकार दिला, आणि हा जो काय आमचा बहुजन समाज आहे त्या बहुजन समाजाला एक जगण्याची दिशा दिली. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचे मुक्तिदाते. तसा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जे ग्रामगीता आपण वाचतो आहे, ऐकतो आहे, ही ग्रामगीता काय? एका गावाच्या विकासाची ती गीता आहे. आता या क्षणी त्यांचं एक वचन मला इथे आठवतं की साधारणतः मृत शरीराचं पितांबर, पैसे नसता विका घर, ऐसे कोणी न करावे. आता इथे राष्ट्रसंतांनी केवढा मोठा विचार सांगितलेला आहे. म्हणजे आपल्या कुटुंबातला एखादा माणूस जर मयत झाला, मरण पावला, तर आपण काय करतो? कर्ज काढतो, नातेवाईकडून पैसे घेतो, पण त्याला मात्र चांगले कपडे लत्ते घेतो आहे. आता हे जे काही प्रेत आहे त्याला आपण डेड बॉडी म्हणतोय. आता या डेड बॉडीला तुम्ही आंघोळ घालता, साबण लावता, तेल लावता, खरं तर हे जिवंतपणी करायला पाहिजे. संतांनी सांगितलंय जित्या नाही अन्न मेल्यावर पिंडदान. खरं तर जिवंतपणी आम्ही आमच्या आई-वडिलांची सेवा केली पाहिजे. परंतु आमच्या डांगे परिवारांनी त्यांच्या वडिलांची, आईची अशा प्रकारे जिवंतपणी सेवा केली आहे. म्हणजे जित्या नाही अन्न मेल्यावर पिंडदान. आता गाडगे महाराजांची आज जयंती आहे, त्यांना सुद्धा मी अभिवादन करतोय यांच्या जयंतीच्या निमित्ताने. आणि हा सामाजिक उद्योगाचा सोहळा. आता गाडगे बाबांचं आमचे प्राध्यापक सरांनी खूप चांगलं माहिती दिली आहे. आमचे मार्गदर्शक किशोरजी कवटे यांनी चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. आता मी काही वेगळं सांगायची काही गरज नाही. आता गाडगे महाराज म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ आहे. सरांनी सांगितलं की आज संत गाडगे महाराज नाही का, ज्यांना अक्षर ज्ञान नव्हतं पण जीवनाचं ज्ञान होतं, समाजाचं ज्ञान होतं. आणि मग या समाजाच्या ज्ञानी असलेल्या माणसांनी आम्हाला मंत्र दिले आहेत. त्यांची जी शिकवण आहे, रजल्या गांजल्याची सेवा करणे हीच ईश्वर सेवा आहे. पण आपण ईश्वर सेवा करतो आहे. त्यांनी जे सांगितलं आहे की देव हा मंदिरात नाही, तर मग मंदिरात काय असतं? पुजाऱ्याचं पोट असतं. आणि पुजारी आपल्याला माहित आहे नाही का, त्याचा वजन पाहिलं, त्याचं पोट पाहिलं तर आमच्या सामान्य माणसापेक्षा नाही का पोट सुटलेलं जास्त खाऊन. म्हणून आमच्या गाडगे महाराजांनी सांगितलंय की मंदिरात देव नसतो, तर त्या ठिकाणी काय असते? पुजाऱ्याचं पोट असतं. म्हणजे तुमच्या आमच्या गावाचे जे पैसे आहेत आपण काय करतोय? त्या देवळामध्ये एक दानपेटी असते, त्या दानपेटीमध्ये आपण आपल्या गावाचे पैसे आपण टाकतो. दान केलं पाहिजे, पण ते दान सत्प्रातिक असलं पाहिजे. आता गाडगे महाराजांचं चरित्र आपण जर पाहिलं तर काय तिथे तुम्हाला, आता अमरावती जिल्ह्यामध्ये एका सेनगाव गावी एका परीट कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वडिलांना दारूचं व्यसन, आणि या दारूमुळे या गाडगे महाराजांचं जीवन उद्ध्वस्त झालं, कुटुंब उद्ध्वस्त झालं. आणि मग हे आमचे वैराग्य मूर्ती गाडगे महाराज कुठे निघाले? समाज प्रबोधनाला. कीर्तन हे साधन होतं, आणि अगदी लोकांना साध्या सोप्या अगदी लोकांच्याच भाषेत त्यांनी विचार पटवून दिला. कारण भुकेलेला अन्न द्या, ताणलेला पाणी द्या, गरजूंना कपडे द्या, आणि मग मुलांना मात्र शाळेत जरूर पाठवा. प्रसंगी समोरचं ताट बाजूला ठेवा. आपल्या इनीला कपडे कमी घ्या, लुगडं कमी घ्या, परंतु तुम्ही काय करा? मुलाबाळांना त्या ठिकाणी शाळेत पाठवा. शिक्षणाचं महत्व त्यांनी सांगितलं. असा गाडगे महाराज हे एका परीट कुटुंबात जन्मले आहेत. मग जयंती कोणी साजरी करायची? डांगे परिवारांनी. पण आपण महापुरुषांना आपण जाती धर्मामध्ये वाटून टाकले आहे. संत तुकाराम महाराज तीर्थी दोंडा पाणी देवळ रोकळा सज्जनी, किंवा तिथे आमच्या किशोरजी कवठे यांनी एक अशा प्रकारे एक वचन सांगितलेलं आहे
जळून या धन उत्तम व्यवहारे उदाचे विचारे विचार धन कशासाठी जोडायचं, कसं जोडायचं हे तंत्र तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. म्हणजे चांगल्या मार्गाने त्या ठिकाणी धन गोळा करायचं आणि चांगल्या कामासाठी ते खर्च करायचे. आणि म्हणून या गाडगे महाराजांनी व्यसनमुक्तीचा नारा दिलाय. दारू पिऊ नका, कोंबडे बकरे कापू नका, किंवा या पशु पक्ष्यांचा बळी देऊ नका. परवा आपण एक घटना पाहिली असेल. म्हणजे गाडगे महाराजांनी सतत आयुष्यभर अशा प्रकारे समाजातल्या ज्या काही अनिष्ट रूढी प्रथा परंपरा यांच्यावर फार मोठा कीर्तनाच्या माध्यमातून आघात केलेला आहे. काय होती ती घटना? एका पुरुषाने अशा प्रकारे गरम तेल उकळलं आणि त्या तेलामध्ये 5 रुपयाचं नाणं टाकलं आणि आपल्या पत्नीला सांगितलं की तू जर खरी सती असेल तू तर जळणार नाही. आणि त्या गरम उकळत्या तेलामध्ये जे काही नाणं टाकलं आणि त्या गरम तेलाच्या त्या भांड्यामध्ये आपल्या पत्नीला हात टाकायला सांगितलं. काही अंधश्रद्धा. म्हणजे ती जळत नसेल तर ती पतिव्रता. आता आपल्याला माहित आहे रामायणामध्ये सीतेला किती वेळा परीक्षा द्यावी लागली, कशामुळे द्यावी लागली. म्हणजे आजही आमच्या समाजातल्या स्त्रियांना अशा अनेक अग्निपरीक्षांना सामोरं जावं लागतं. या ज्योतिराव फुल्यांनी स्त्री पुरुष समता विचार सांगितला. अर्थात आजही मात्र स्त्री आणि पुरुष बरोबर मानले जात नाही आणि कुठेतरी मात्र कुटुंबामध्ये स्त्रियांना कमी लेखलं जातं. आणि म्हणून आमच्या या राष्ट्रपिता त्या ठिकाणी ज्योतिराव फुले किंवा सावित्रीबाई फुले नाही का आदर्श कोणाकडून घ्यायचा? म्हणजे आदर्श जोडपं कोण? आता आपल्या माहितीसाठी सांगतोय की ज्योतिराव फुलांना स्वतःचं अपत्य नव्हतं. आज आपल्या समाजामध्ये एखाद्याला स्वतःचं अपत्य नसेल तर काय करतो आपण? सेकंड मॅरेज करतो, दुसरं लग्न करतो, तिसरं लग्न करतो. पण कधी कधी एखाद्या वेळेला डॉक्टरांकडून प्रॉब्लेम असतो की तुम्हाला मूल होऊ शकत नाही. ज्योतिरावांनी काय केलं? जेव्हा सासऱ्यांनी असं म्हटलं की जावई बापू तुम्ही दुसरं लग्न करा, आणि ज्योतिराव एवढे मोठ्या मनाचे होते, त्यांनी सांगितलं की हवं तर तुम्ही तुमच्या मुलीला दुसरा जावई पहा, पण तुम्ही मात्र दुसरं लग्न करणार आहे. कारण ज्योतिरावांचं सावित्रीबाईवर प्रेम होतं, ते निष्ठ होते. आणि मग त्यांनी मुलगा दत्तक घेतला, आपलं नाव लावलं, त्याला डॉक्टर बनवलं नाही का. आदर्श जोडपं, आदर्श माता, जे ती जिजाऊ असेल किंवा राष्ट्रपिता ज्योतिराव फुले असेल तर बाकी आपल्याकडे संत गाडगे महाराज असेल, तर या लोकांनी या प्रभूतूंनी आमच्या समाजाची नाडी ओळखलेली होती. डॉक्टर 3 लोकांचे असतात. सध्या माझा उल्लेख झाला की आमचे आदरणीय मित्र किशोरजी कवटे, ज्यांचा एक छोटा आक्षेप होता किंवा माझ्या नावाच्या मागे डॉक्टर लावू नका. मला असं वाटतं की डॉक्टर 3 प्रकारचे असतात. आपल्याला एक डॉक्टर माहित आहे जो माणसांना दुरुस्त करतो, ज्याला आपण काय म्हणतो मेडिकल ऑफिसर, वैद्यकीय नाही का. बिमारी काही झाली समजा आपल्याला, मग डॉक्टरकडे जातो आणि आपण सांगतो की माझी तब्येत बिघडली आहे, पहा आमचा काहीतरी. म्हणजे अशा प्रकारे MBBS BHMS झालेले डॉक्टर ते एक डॉक्टर असतात, पण ते फुकट काम करत नाही. डॉक्टरचं तोंड पाहायला मला फी द्यावी लागते. अर्थात कुठल्या काळात हा वैद्यकीय व्यवसाय एक सेवा होती, पण आज मात्र सेवा राहिली नाही. कारण मोठमोठे खर्च असतात आणि ते खर्च भरून काढण्यासाठी त्या डॉक्टरांची फीच असते. दुसरे एक डॉक्टर असते, जसे आमचे हे मित्र पुस्तकाचे डॉक्टर आहेत, त्यांनी PhD मिळवली. नागपूर विद्यापीठाने त्यांना PhD दिलेली आहे तत्वज्ञानात. एक विषय एवढा असा त्यांच्यावर संशोधन करायचं आणि मग ते आमच्या विद्यापीठाला सादर करायचं आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला त्या विद्यापीठाकडून सन्मानित केलं जातं आणि त्याला आपण PhD म्हणतोय. आता तिसरा जो डॉक्टर आहे, हे सर्व आमच्या समाजाचे डॉक्टर आहे, ज्या प्रतिमा इथे ठेवलेल्या आहेत. मग गाडगे महाराज असेल, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असेल, त्यानंतर इथे राष्ट्रपिता ज्योतिराव फुले असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्या समाजाचा आम्ही जेव्हा विचार करतोय, आता खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कुणी साजरी करायची? आजही आपल्याकडे काही आमच्या त्या स्लोगन्स आहेत, ज्या घोषणा आहेत, त्या कधी कधी चुकीच्या आहेत का असं मला वाटतं. पण या आमच्या समाजातील जे काही 12 बलुतेदार म्हणा, लुतेदार म्हणा किंवा बाकी जे काही 18 प्रकार जातीचे जे लोक आहेत त्यांच्यासाठी यांनी काम केलंय. ते कोण्या एका समाजाचे नव्हते, जातीचे नव्हते. म्हणजे अशा प्रकारे असंख्य जातींच्या मुक्तीचा द्वार म्हणता येईल. त्या मुक्तीसाठी ज्यांनी प्रयत्न केले, गुलामांना गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल, किंवा शिगा संघटित व्हा आणि संघर्ष करा, हे ज्यांनी सांगितलं असे हे विश्वरत्न, विश्वभूषण आणि उच्च विद्याविभूषित अनेक पदव्या ज्यांच्याकडे आहेत आणि ज्यांनी संविधान लिहिलं असे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.
किंवा दुसऱ्या इथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असा आमच्याकडे गावागावामध्ये त्यांनी रामधुनीची सुरुवात केली आहे, किंवा बाकी आपल्याकडे काही भजनी मंडळ सुद्धा त्यांनी गावागावात निर्माण केलेले आहे. गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावाची भंगता येई अवदशा. आता देशाला अवदशा येऊ द्यायची नसेल तर आम्ही काय करायचं आहे, गावाच्या विकास आम्ही त्या ठिकाणी गावाचा विकास केला पाहिजे. पण कधी कधी गाव हा वेगवेगळ्या कारणाने त्याची एकजूट ही वाढवली जातीमध्ये म्हणा, तर कधी कधी एखाद्या वेळेला विचारामध्ये म्हणा तो गाव संपवला जातोय. गावागावाशी जागवा, भेदभाव समूळ मिटवा, नाही का, लावा ग्रामोन्नतीचा दिवा तुकड्या. म्हणजे आता केवढा मोठा विचार तुकडोजी महाराजांचा आहे, परंतु तिथे त्यांनी व्यसनमुक्तीचा विचार भजनातून दिला. आणि कधी कधी मात्र, आता राग मानू नका, कधी कधी आमच्याकडे काही भजनी मंडळ नाही का चांगले लावून टाकतात, मस्त भजन म्हणतात आणि तिकडे तुकड्या म्हणे. आता तुकडोजी महाराजांनी दारू व्यसन याच्यावर म्हणजे व्यसन मुक्तीवर त्यांनी विचार मांडलेले आहेत. आणि म्हणून गावाचा विकास करण्यासाठी ही ग्रामगीता खूप महत्वाची आहे. किंवा बाकी आपल्याकडे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, आम्हा घरी धन शब्दाची सत्रे यत्न करू, नाही का, शब्दरूपी धन वाटू जन लोका. आता संत तुकारामाची तुकाराम गाथा आणि अगदी 4000 ते 5000 अभंग त्यांनी लिहिले आहेत. आमच्या हे जे काही वारकरी मंडळी आहेत, आणि या वारकरी मंडळीची सुरुवात म्हणा किंवा समाप्ती म्हणा 12 अभंगाने होत आहे. सरांनी उल्लेख केला की हा जो काही नरदेह आहे तो नरदेह कसा प्राप्त झाला. आता वास्तविक पाहता आम्हाला सांगितलंय की 84 लक्ष योनीच्या परिक्रमानंतर आम्हाला हा माणूस जन्म प्राप्त झालेला आहे. मग हा माणूस जन्म व्यसनामध्ये घालवायचा का, तर काही लांड्या लबाड्या करण्यामध्ये घालवायचा का. खरं तर या लांडे परिवारांचं मी मनापासून नाही का त्या ठिकाणी अभिनंदन करतोय, कारण त्यांनी हा सामाजिक प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. हे कोण करू शकतं, ज्यांच्या कुटुंबाकडे वसा आणि वासा संतांचा विचार आहे तेच कुटुंब करू शकतो. आणि म्हणून त्यांच्या नावाने मला वाटते पुन्हा आपण टाळ्यांनी त्यांचं स्वागत करावं. कारण असं काही करायला एक हिंमत पाहिजे, कारण बऱ्याचदा आम्हाला करायचं खूप आहे, परंतु लोक काय म्हणतील, समाज काय म्हणतील याची फार मोठी भीती असते. जास्तीत जास्त आम्ही समाजाला घाबरतोय. पण आपल्याकडे संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी सांगितलंय की समाज हा दोन्ही बाजूने बोलतोय. एखादा जर समजा बोलत नसेल, मेनगुन्या असतो त्याला मेनगुन्या म्हणतात. एखादा समजा जास्त बोलत असेल त्याला चॅटर बॉक्स म्हणतात, नाही का. म्हणजे माणसाने करायचं काय, जास्तही बोलायचं नाही, कमी बोलायचं नाही. पण समाजात एक ठरलेलं आहे, त्यांनी असं करायला पाहिजे होतं, त्यांनी असं करायला पाहिजे होतं. आपल्याला पाहिलं आहे की जसं आमचे मित्र मधुकर ढांगे, आपल्याकडे काही मैत संस्कार आहे. मैतीच्या वेळी संस्कार केले जातात. काय करतो आपण, 4 खांदेकरी एक आपल्या घरी खांद्यावर जातो आपण. पण अलीकडे मात्र आमचा समाज बदलले आहेत, महिलांना कुठलाही अधिकार दिला जात नाही. पण आमच्या इथे आमचे साळवे सर आहे, त्यांच्या आईचं निधन झालं, त्यांच्या बहिणीने त्यांच्या खांदा दिला. तर आमच्याकडे आमचे मुघल साहेब आहे, त्यांचे वडील मरण पावले, त्यांच्या बहिणीने खांदा दिला आणि त्या आगता बिगता वगैरे काही धरलं नाही. आता का त्याच्या मागची काय पार्श्वभूमी होती, का धरलं जात होतं आगता, आजही त्याची गरज आहे का. आता कुठल्या काळात एखाद्या वेळेला प्रेताला जळायचं असेल त्या ठिकाणी अग्नी नव्हता, आणि म्हणून ते नाही का तो मडकं, मग त्याच्यामध्ये ते शेणकळ आणि तो विसतो तिथे दूर कुठं नेला जात होता आणि ते पेटवण्यासाठी. आज मात्र आपल्याकडे त्याची गरज आहे नाही का. आज आपल्याकडे माचीस आहे, पेटवू शकतो आपण. म्हणजे आगत्याची गरज नसताना मात्र परंपरा रूढी म्हणून आपण ते धरतोय. किंवा मैत संस्कार म्हणून आपण काय करतो, घरचा एखादा माणूस गेला काय करतो आपण, टक्कल करतोय, केस काढतोय. दुःख आहे, जरूर आहे. आता तुम्ही डांगे साहेब त्यांच्याकडे पहा, त्यांना नाही का असं काही मला वाटतं केलं असं वाटत नाही. कारण ते केस काढण्यामागची भूमिका काय होती त्याचा सुद्धा विचार काय भूमिका होती. कारण एखादा व्यक्ती जर आजारापाजाने गेला, त्याची जीवजंतू घरामध्ये पुन्हा होऊ नये, आणि म्हणून स्वच्छता. आपण आपल्या घरचे कपडे धुवून टाकतो, स्वच्छ करतोय नाही काय. कुठेतरी शास्त्र सुद्धा कारण त्या ठिकाणी होतं, परंतु आपण मात्र हजारो वर्षापासून ज्या आमच्या रूढी प्रथा परंपरा ज्या काही चिकटलेल्या आहे, त्या दुसरं एक आपण पाहतोय की त्या प्रेताच्या मागून आपण काय फेकतोय, पैसे फेकतोय, मुरमुरे फेकतोय. आता उद्देश काय होता त्यावेळेला ते मुरमुरे फेकण्याचा, की जर समजा एखादा माणूस नाही का उशीर झाला, मग अशा प्रकारे त्या ठिकाणी त्या मार्गातून त्यापर्यंत तो पोहोचेल.
हा उद्देश होता असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं माहित नाही, परंतु त्यावेळेला ती गरज होती, त्यावेळेला ते फेकले जात होते, पैसे फेकले जात होते. आणि आपल्याला माहित आहे क्रेडिटचे पैसे सहसा कोणी हात लावत नाही, घेत नाही. पण दुसराच एक माणूस मात्र आमचा ते पैसे गोळा करतो, आपलं काही धान्य खरेदी करतोय. कधी कधी आपल्या त्या प्रेताला आम्ही जे काही कपडे वगैरे नवे पुरे नाही का काही कपडे घेतोय, आणि मग त्याचं काय करतो आपण, तिथे त्या प्रेतासोबत जाळून टाक. गाडगे महाराजांनी आपल्याला काय सांगितलंय, ज्यांना कपडे नाही, जे भुकेले आहेत, म्हणजे जे उघडे नागडे आहेत त्यांना कपडे द्या, त्यांची ती गरज आहे. जे उपाशी आहे त्यांना अन्नदान द्या. किंवा बाकी अशा प्रकारे जे संतांनी जे सांगितलंय ते मात्र आपण न करता एक रूढी प्रथा परंपरा म्हणून त्या ठिकाणी आपण काही गोष्टी करत असतोय. पण आज मात्र चिकित्सा करण्याची गरज आहे. आता गाडगे महाराजांच्या आयुष्यामध्ये एक प्रसंग नेहमी सांगितला जातो. आता ही पत्रिका जर आपण पाहिली, या पत्रिकेमध्ये थोडंसं निरीक्षण तुम्ही केलं, पत्रिका एक वेगळ्या पद्धतीने छापलेली आहे. जनरली आपली काय पत्रिका असते, कळवण्यात अत्यंत दुःख होत आहे की आमचे वडील अमुक तमुक हे स्वर्गवासी झाले. म्हणजे मेलेला माणूस, प्रत्येक माणूस हा कुठे जातो, स्वर्गात जातो असं असं होत आहे. स्वर्ग कुठे आहे, किती दूर आहे, किती लोक गेले. आणि एखादा तुमचा घरचा कोणी स्वर्गात गेला, तिथून पुन्हा तुम्हाला काही विचारलं काय बा कसं काय चाललं, उपाशी आहे का, जेवला का, झोपला का, मेला विचारला का आम्हाला कधी. पण काय करतो आपण, पिंडदान हा एक प्रकार असतो. पण गाडगे महाराजांच्या जीवनातला एक साधारणतः एक उदाहरण नेहमी सांगितलं जात की गाडगे महाराज हे विज्ञानवादी होते, प्रज्ञवादी होते. त्यांनी अंधश्रद्धा पाळली नाही, तर त्यांनी प्रबोधन केलेलं आहे. एकदा गाडगे महाराज आंघोळीला नदीवर गेले, तिथे मात्र 3 टाकले बसले होते, पिंडदानाचा कार्यक्रम चाललेला होता. गाडगे महाराजांनी म्हटलं हे काय चाललंय, तुला काही कळणार नाही. कारण आमचे जे पूर्वज आहे ते स्वर्गामध्ये आहे, त्यांच्या स्वर्गामधल्या लोकांना आम्ही काय करतोय, हे अन्न पाठवतोय, पिंडदान श्राद्ध वगैरे करतो आपण. गाडगे महाराजांची उत्सुकता होती. लगेच त्यांनी बाजूला झालेत आणि मग त्यांनी त्या लोकांच्या अंगात पाणी फेकायला सुरुवात केली. तिथल्या एकाने विचारलं, अरे बाबा तू काय करतोय. मग गाडगे महाराज म्हणाले की मी माझ्या नाही का 10 किलोमीटर शेताला पाणी देतोय. अरे तुझं शेत किती किलोमीटर, 10 किलोमीटर, इथून पाणी जाते आहेत का. मग गाडगे महाराज म्हणाले, अरे तुमचा स्वर्ग इतक्या लांब आहे, तिथपर्यंत जर तुमचं हे अन्न जात असेल तर माझ्या शेताला पाणी काय जात नाही. हे सांगण्याचा मुद्दा असा की अशा प्रकारचा जो कार्यकारण भाव आहे की जगामध्ये कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नाही. तथागत गौतम बुद्धांची प्रतिमा इथे आहे. त्यांचा काय विचार होता, जगामध्ये दुःख आहे पण त्याचं कारण आहे. आता एवढा मोठा राजपाट असलेला माणूस त्यांनी काय केलाय, दुःख झालं, राजपाट सोडला आणि मग कारणाच्या शोधात निघाला. तथागत गौतम जे ओबीसी होते आपले आहेत, परंतु आपल्या घरात त्यांचा फोटो नसतो. आता डांगे सरांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतोय, कारण इथे आपल्या सर्व लोकांच्या डोक्याची जी वैचारिक गाण आहे ती या ठिकाणी या कार्यक्रमानिमित्ताने त्या ठिकाणी संपवावी. हा काहीतरी कार्यक्रमाचा एक उद्देश आहे. प्रबोधन म्हणतो आपण. प्रबोधन म्हणजे काय की आपल्या डोक्यामध्ये जे काही अशा प्रकारे काही ज्या गोष्टी नाही का चुकीच्या भरलेल्या आहेत, आणि त्यासाठी आमच्या समाजातल्या या सर्व आमच्या डॉक्टरांनी आमच्या समाजाला एक दिशा दाखवण्याचं काम केलं आणि आम्हाला प्रबोधित केलेलं आहे. अजून इथे ज्योतिराव फुले असतील, गाडगे महाराज असतील, आणि विशेषतः नाही का इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, आणि ज्या ज्या समाजाने त्यांचं ऐकलं तो समाज पुढे गेला. आमचा ओबीसी समाज मात्र आजही आहे त्याच ठिकाणी आहे. आज आम्हाला आमच्या मुलांना प्रबोधित करायचं आहे, त्यांना प्रगतीची वाटत नाही का दिशा द्यायची आहे. आता ही जी छोटी मुलं आहेत आमची विशेषतः, आणि त्यासाठी आमच्या आईवडिलांची फार मोठी जबाबदारी. काय जबाबदारी आहे, कारण हे संस्कार आज आमच्या लक्ष्मणराव डांगे यांनी आपल्या मुलावर हे एवढे चांगले संस्कार केले म्हणून हा कार्यक्रम होतो आहे, हे मात्र लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून त्यांचे फार मोठे ऋण आहे. म्हणजे पुत्र व्हावा असा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, म्हणजे मुलं असे घडवा की ज्या मुलांचं नाव समाजाने घेतलं पाहिजे. आमचा एक वक्ता नेहमी म्हणतोय की संतती आणि संपत्ती काय मिळवायचं आम्ही, आणि आपल्याला असं दिसतंय की प्रत्येक माणूस हा संपत्तीच्या मागे लागलेला आहे आणि आमचं काही समाधान होत नाही. पण संपत्ती मिळवण्यापेक्षा आम्ही संतती घडवली पाहिजे, आणि म्हणून अशी संतती घडवा की जी संतती राष्ट्राची संपत्ती होईल. आता हे आमच्या चळवळीने सांगितलंय, आणि म्हणून आज आमच्या प्रत्येक माणूस आज आमच्यामध्ये आमचे मराठा संघाचे तालुका अध्यक्ष देनेजी पारखी
आमच्या तालुक्यामध्ये ज्यांनी ओबीसी आरक्षण असेल किंवा बाकी समाजाचा कुठलाही मुद्दा असेल त्यांनी आपल्या व्याख्यानातून लोकांना पटवून दिलेला आहे। डांगे साहेबांनी जसं इथे हे प्रबोधन आणि हा जो विचार पटवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून हा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा आहे। कारण गाडगे महाराजांनी दिवसा गाव झाडलेला आहे आणि रात्री मात्र आमच्या लोकांच्या डोक्यामधली घाण त्यांनी साफ केलेली आहे आणि म्हणून गाडगे महाराज हे स्वच्छता दूत ठरतात। शासनाचे जे काही उपक्रम आहे कोणाच्या नावाने चालवले आहे आपण बाबतीत सांगितलं की ज्या माणसाचं शिक्षण शून्य आहे अक्षर ज्ञान नव्हतं पण आज त्यांच्या नावावर आज पीएचडी घेतली जाते, ज्यांच्या नावावर आज विद्यापीठाची निर्मिती केली जाते। त्यामुळे शिक्षण हे जे महत्वाचं आहे परंतु इथे काही जे ज्ञान आहे ते ज्ञान आणि ते शिक्षण आणि त्या माध्यमातून गाडगे महाराजांनी जी काही दिशा दिली समाजाला आणि ती खूप महत्वाची आहे आणि म्हणून शिकला म्हणजे खूप नाही का सुशिक्षित झाला। आता इथे मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुठल्या काळात म्हटलेलं होतं की जेवढे शिकले तेवढे वाया गेले, वेगळा अर्थ होता। कारण एखादा शिकला सवरलेला माणूस जर समजा म्हणत असेल त्याला आपलं कर्म काय कर्तव्य काय कळत नसेल, कारण कर्मयोगी गाडगे महाराज कारण त्यांनी चांगले कर्म केले आणि म्हणून त्यांचं नाव आज त्या ठिकाणी घेतलं जातं। म्हणजे कर्म आणि कर्तव्य नाही का याच्यामधला भेद त्यांनी नाही का आमच्या समाजाला नाही का दाखवलेला आहे। म्हणजे कर्तव्य महत्वाचं, कर्म महत्वाचं आणि मग माणूस हा जातीने मोठा होत नाही, धर्माने मोठा होत नाही, तर मग तो कर्माने मोठा होतो आहे, कर्तव्याने मोठा होतो आहे। आता इथे स्मृतिशेष लक्ष्मणराव डांगे यांनी आपले कर्मही केले आणि कर्तव्य केलं आणि या कुटुंबाला एक आकार दिला आणि आज हे एवढं प्रबोधनकारी कुटुंब निर्माण झालं आणि त्यामुळे ते जरी आज नसेल दुःख निश्चितच आहे तरी पण त्यांनी जे संस्कार कुटुंबावर केले त्यांची आई असेल। आता आपल्याकडे कुठल्या काळात एक म्हण होती अळानी आई घर वया जाई, जिच्या हाती शिक्षणाची दोरी ती जगाची उधारी। आता थोडस हे आम्ही बदलवलेलं आहे, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उधारी। आता पाळण्याची दोरी थोडसा हा वेगळा आम्ही अर्थ घेतलेला आहे। दरवर्षी पाळणा हलवायचा का, मुलांची निर्मिती करायची का, त्याच्यामध्ये आमच्या महिलांना गुंतवायचं का, म्हणून आम्ही थोडा एक बदल केलेला की जिच्या हाती शिक्षणाची दोरी ती कुटुंबाची जगाची उधारी। एक स्त्री शिकली तर त्या कुटुंबाचा उद्धार होऊ शकतो, मुलं घडवू शकतात, मुलं मोठे होऊ शकतात, कलेक्टर होऊ शकतात। आता पेपरला तर बातम्या पाहत आहेत मोलकरीणचा मुलगा IAS कलेक्टर झाला, शेतकऱ्याचा मुलगा कलेक्टर झाला। म्हणजे आई ही अडाणी नसते। आता मी स्वतः प्राध्यापक झालो, 30 वर्ष सेवा केली, नुकताच आता जानेवारी 31 मध्ये रिटायर झालो। आमचे सर 30 सुद्धा रिटायर झालेत पण सरांचा एकेकडे एक फार मोठा खाक्या होता। आमचा विदर्भ ज्युनियर कॉलेज तिथे शिक्षण त्यांचे ते अध्यक्ष होते आणि त्यांची व्याख्याने व्हायचे, भाषण व्हायचे, मी त्यांचा चाहता होतो, आवाज होता त्यांचा। परंतु आमचे सर रिटायर झाले परंतु त्या ठिकाणी टायर झाले नाही। मी रिटायर झालो पण टायर झाले नाहीत। म्हणजे इथे आम्हाला जे आमचं काही ज्ञान आहे ते ज्ञान इतरांना द्यायचं आहे, हे जे काही विचाराची जी संपत्ती आहे ती लोक समाजाला द्यायची आहे आणि जे जे आपणाची ठावे ते इतरांशी द्यावे, ज्ञानी करून सोडावे सकळ जण। त्यासाठी कदाचित या डांगे परिवाराचा हा एक अशा प्रकारे उपक्रम आहे। परंतु कुठल्या काळात आमच्या समाजाला अज्ञानी ठेवलं, शिक्षणाची संधी नव्हती, परंतु या संपूर्ण महापुरुषांनी आम्हाला ज्ञानी केलेलं आहे, शिकण्याची संधी दिली आहे आणि म्हणून त्यांचे आम्ही लाख लाख आभार मानायला पाहिजे। आणि आपल्या घरात जर फोटो ठेवायचा असेल, लावायचाच असेल तर मात्र या महापुरुषांचे फोटो आम्ही लावले पाहिजे। परंतु बऱ्याचदा आमच्याकडे काही फोटो असतात या ठिकाणी या कार्यक्रमाचं औचित्य थोडंसं वेगळं आहे नाही का। आई वडिलांचे फोटो मात्र लावायला काय हरकत काय, ज्याने आम्हाला जन्म दिला आणि जन्म दिलेल्या माता पित्यांचे फोटो नाही का त्यांची सेवा आणि त्या माध्यमातून ते आमचे प्रेरणास्थान असतात। काही इथे आमच्या तुकारामांनी जे म्हटलेले आहे की पहिला गुरु हा आमचा कंपनीचा, पण कुठेतरी मात्र आज आमचे संस्कार कमी पडत आहेत। म्हणजे आमचे काही शिकले सवरले जे मुलं आहेत आणि त्या शिकल्या सवरल्या मुलांनी आपल्या आई वडिलांना कुठे पाठवलेला आहे, वृद्धाश्रमात पाठवलेला आहे। मी एक किस्सा परवा वाचला, त्यामध्ये असं म्हटलेलं होतं की बा एक उच्च विद्याविभूषित चांगल्या सेवेमध्ये असलेल्या एक आमचे प्रतिष्ठित व्यक्ती ज्यांचा मुलगा अमेरिकेत राहतोय, सून अमेरिकेत राहतोय, पत्नीचं निधन झालेलं आहे आणि त्या व्यक्ती मात्र आमच्या भारतात राहतात, त्यांचा मृत्यू होत आहे। शेजारी त्यांचा माहीत संस्कार केला, मुलगा येऊ शकला नाही, सून येऊ शकले नाही, त्यांनी सांगून टाकलं
आमची अनुमती आहे, तुम्ही तिथल्या तिथे संस्कार करा. एवढा मोठा हा आघात आहे. का घडलं सर? म्हणजे ज्या मुलांना शिकवण्यासाठी त्यांनी रक्ताचे नाही का पाणी केलेलं आहे, हाडाची काळे केलेले आहे, तो मुलगा शिकला, मोठा झाला, नोकरी लागली, तो विदेशात गेलेला आहे, मोठ्या पगाराची नोकरी आहे आणि त्याचे वडील कुठे राहत आहेत? वृद्धाश्रमात. मृत्यू झाल्यानंतर सुद्धा तो येऊ शकत नाही. केवढी शोकांतिक आहे. आणि कधी कधी मात्र एखाद्या दाम्पत्याला मुलं होत नसेल तर आम्ही नवस करतोय. आता आमच्या संतांनी सांगितलंय, नवसे कन्या होती तर का करणे लागे पती. आता वास्तविक आता नवसाने जर मुलं होत असेल तर लग्न करण्याची काही गरज नाही. हे फार मोठे विचार त्यांनी सांगितलेले आहेत. आम्ही ऐकले नाही, पण कधी कधी मात्र मुला होण्यासाठी आम्ही नवस करतोय, पण योगायोगाने झाला आणि नवस फेडतो आपण. आणि गाडगे महाराजांनी सांगितलं तुम्ही नवस करू नका आणि जर केला तर फेडू नका. आणि नवसाला मात्र कोंबडे बकरे बिलकुल कापू नका. कारण हे जे काही अशा प्रकारे बळी देण्याची पद्धत आहे ती चुकीची आहे. पण कधी कधी मात्र नातेवाईक सगळे सोरे यांना बोलवायचं आणि मस्त बकरे कापायचे, पंगत टाकायची. आणि विशेषतः आमच्या तेरीला सुद्धा हेच कार्यक्रम असतात. जिथे जिवंतपणे आम्ही काही दिलं नाही आणि तिथे मात्र हे घ्या लाडू आणि मग पंक्ती उठवायच्या. अन्नदान करणं वाईट नाही, तो गरजू लोकांना त्या ठिकाणी अन्नदान करायचं आहे. आता हे आमच्या या गाडगे महाराजांनी सांगितलंय. म्हणजे जिथे जिथे समाज चुकला, वाईट मार्गाने गेला आणि त्या समाजाला दिशा दाखवण्याचं काम या गाडगे महाराजांनी केलंय. आणि म्हणून त्यांचे विचार या महापुरुषांची आज घेण्याची गरज आहे. आणि या निमित्ताने आज डांगे परिवाराने एक फार मोठी संधी आज आपल्याला मिळवून दिलेली आहे. मला असं वाटतं माझ्यापेक्षा इथे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अनुभवी वयाला मोठी असलेली अनेक मंडळी आहेत. खरं तर या कार्यक्रमाचा अध्यक्ष होण्याची माझी एवढी काही उंची नाही, परंतु या कुटुंबाची जी वैचारिक उंची आहे त्या निमित्ताने मला या ठिकाणी पाहायला मिळालं. या मोठे गावाला मी पहिल्यांदाच आलो. खरंच हे मोठे गाव नावानुसारच मोठं. घरी आलो तर त्या ठिकाणी डांगे परिवार लई भारी आणि एवढा मोठा हा चांगला सुंदर कार्यक्रम आयोजन आणि इथे आपलेच मंडळी त्यांचं स्वागत सत्कार विशेषतः या सर्वांचं मी असं मानतोय की हे लक्ष्मणराव डांगे यांनी जे काही अशा प्रकारचे काही उद्योगात संस्कार केले आणि त्यामुळे आज कार्यक्रम केलेला आहे. आणि आज अशा प्रकारे आपल्याला वैचारिक खाद्य अन्नाची व्यवस्था आहे, भोजन तर आहेच. त्या शेवटी आपला समाज आता कधी कधी आपण म्हणतोय भोजन समाज आहे, भोजन जेवण तर असणारच आहे, परंतु जेवणासोबत या डांगे परिवाराने आम्हाला एक वैचारिक उद्योगाने आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या लोकांच्या माध्यमातून केलेलं आहे. या ठिकाणी मला या डांगे परिवाराने या कार्यक्रमाचं अध्यक्ष बनवलं. आपण सर्वांनी इथे मला ऐकून घेतलं. खरं तर माझी एवढी योग्यता नाही, पात्रता नाही आणि इथे मला सन्मान केला, स्वागत केलं, सत्कार केला आणि आपण सुद्धा मला ऐकून घेतलं, सहन केलं. त्याबद्दल आपण सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.